भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या शहापूर येथे 82वा ऐतिहासिक भीम मेळावा पार पडला। या भीम मेळाव्याचे उद्घाटन महादेव मेश्राम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे होते। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, ॲडव्होकेट अमरदीप चवरे, पत्रकार शशिकांत भोयर, सौरभ रामटेके, मयूर चव्हाण, अनिल चंद्रकापुरे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकारचे अनिरुद्ध भोयर, नम्रता बागडे आदी मान्यवर उपस्थित होते। सकाळी शहापूर येथे भिक्षुनी संघप्रिया यांच्या हस्ते वंदना घेण्यात आली तर ॲडव्होकेट अमरदीप चौरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सरपंच मंगला देवगडे, ग्रामपंचायत अधिकारी जयेश वेदी तथा समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। त्यानंतर भीमगीतांच्या जल्लोषात गावात रॅली काढण्यात आली तर रात्री समाज प्रबोधनपर कार्यक्रमात निशा धोंडगे व छोटा मिलिंद शिंदे यांची प्रबोधनपर कव्वाली सादर करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर गजभिये यांनी केले तर संचालन अमृत बनसोड यांनी केले। कार्यक्रमाचे आभार दुर्योधन खोब्रागडे यांनी मानले। यावेळी परिसरातील भीमसैनिक व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार नम्रता बागडे, तालुका प्रतिनिधी भंडारा। बुद्धाची फोटो समोर लावल्यानं महाराजा घरामध्ये जन्माला आला म्हणून तुम्ही बुद्ध झालात। या नालायक नीच वृत्तीने जर कोणी राहत असेल त्यांनी पहिल्यांदा ही सोडली पाहिजे आणि पहिल्यांदा तुम्ही आपली महारकी सोडली पाहिजे। बुद्ध कोण पथेमध्ये बाबासाहेबांनी 1935 ला म्हटलं होतं की ज्या दिवशी महाराणी महारकी सोडतील तो त्यांच्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असेल। आणि म्हणून अशा परिवर्तनाच्या दिशेसाठी, अशा परिवर्तनाच्या चळवळीसाठी आणि येणारा दिवस आपण सर्व लोक आरएसएसला शिव्या देतो। आरएसएस वाल्याकडे 100 वर्षाचा प्लॅन आहे, लक्षात घ्यायचा भाऊ। आरएसएस वाल्याकडे 100 येणाऱ्या 100 वर्षाच्या समोर काय होईल याचा प्लॅन आज आहे आणि आम्ही त्यांना शिव्या देतो। माय क्रांती, फड़क जय भीम, कड़क जय भीम, निळा जय भीम, हे करेंगे 500 लोगों की हमारी औलाद है। साले 500 लोकांनी एवढ्या लोकांना चरा चरा कापलं तर तू काय करता, झक मारता है ना। आणि म्हणून
तर हु आर यू इन व्हॉट इज युअर वर्क, हे जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही तोपर्यंत मित्र हो येणारा काळ तुम्हाला कधी माफ करणार नाही. म्हणून येणारा उद्या सशक्त आंबेडकरवाद जर तुम्हाला उभा करायचा असेल, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 या जगाच्या मध्ये तुम्हाला माणूस म्हणून स्वीकारणारा, तुम्ही ज्ञानवादी निष्ठ धम्म दिला असेल, त्या धम्माची पताका प्रामाणिकपणे समोर न्यायची असेल तर मात्र तुम्हाला खरा आंबेडकरवादी कार्यकर्ता जन्माला घालावा लागेल. आणि ते कार्यकर्त्याची फॅक्टरी या अशा कार्यक्रमामधून उभी झाली पाहिजे अशी मी सर्वांना सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. आणि त्यांची बाबा हा जो काय आपला काही भीम मेळावा संपन्न होणार आहे, याहीपेक्षा जास्त चांगलं कळक भळक निळक वगैरे सोडून पुढच्या 1 वर्षापासून म्हणजे आताची 16 जानेवारी तर पुढच्या वर्षीची 16 जानेवारी पासून बाप हो तुमच्या पाया पडतो. तुम्ही एक रोड मॅप तयार करा. तुमच्या सोबत हा परमानंद मेश्राम दंड आणि झेंडा घेऊन आणि येतो शक्तीने जे काही मदत करू शकतो ती घेऊन तुमच्या सोबत आहे. आज निश्चय, उद्यापासून निश्चय करा. समाजातल्या तमाम तरुण पोरांना हातात घ्या. ज्या पोरांकडे दिशा आहे, जी काही करू शकतात अशा जवळ करा, सर्व करा. मला माझा कितीही कट्टर विरोधक जरी असला पण तो समाजाचा चळवळीतला कार्यकर्ता जरी असला तर मी त्याचा सन्मान करतो. मी कधी कोणाविषयी काही राग घेऊन राहत नाही. राग मी माझ्या घरात ठेवीन. माझ्या घरामध्ये काही जे करायचे त्याला वैयक्तिकरित्या करेल, पण सार्वजनिक टीका कधी मी असं करत नाही. हा माझा स्वभाव आहे. हा तो स्वभाव माझ्या बापाने शिकवलेला, लक्षात घ्यायचा. आणि म्हणून 83वा येणारा जो काही आपला हा भीम मेळावा आहे भाऊ, या भीम मेळाव्याचं स्वरूप जरा वेगळा राहील. आणि आजची 16 जानेवारी ते पुढच्या वर्षीची 16 जानेवारी पर्यंत एमपीएससीचे वर्ग, यूपीएससीचे वर्ग ही आपली पोरं कोणत्या दिशेने जातील, कोणत्या बाजूने जातील, ते कोणते काय करतील, या पद्धतीची एक नियोजन कराल. मला जर हाक दिली तर मी नक्की येतो. एवढा बोलतो आणि तुमच्याकडून ही अपेक्षा करतो. आणि तुमच्या 15 मिनिटाच्याही नंतर मी जे काही बोललो मी माफी मागतो. धन्यवाद. मी फक्त 15 मिनिटाच्या नंतर जास्त वेळ घेतली म्हणून माफी मागतो. पण माझ्या बोलण्यामधून कोणाला वाटत असेल की कोणाची मन दुखावली तर त्यांना वाटत की यांनी माफी मागावी.